आज आपल्यासोबत उदगीर येथील प्राध्यापक जे आहेत, श्री हौगीस्वामी महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत, राज्यशास्त्र विभागाचे ते प्राध्यापक आहेत दत्ता हरी होंडराव सर. आणि आपण एकंदरीत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत 5 वर्षाचा जो कालखंड लोटला गेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा, आणि त्या 5 वर्षामध्ये नेमका काय घडामोडी घडल्या, कशा पद्धतीनं चित्र बदलत गेले, राजकारणाचे समीकरण बदलत गेले, आणि सर्वसामान्य जनता जी आहे ती कुठेतरी याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघत गेली, आणि त्याचाच कुठेतरी एक भाग म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच खास करून उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये आता वेगवेगळे नवीन उमेदवार येत आहेत आणि मी निवडणूक लढवणार आहे याच्या पण चर्चा जोरात आहेत, बॅनर लावत आहेत, जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आपल्यासोबत आहेत राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक दत्ता हरी होंडराव सर. आपलं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार सर. मला एकंदरीत सांगा, आपण राज्यशास्त्रचे प्राध्यापक आहात, 5 वर्षाचा म्हणजे पूर्वीही अनुभव आहे तुम्हाला, पण या 5 वर्षातला जर राजकारणाचा अभ्यास केला तर एकंदरीत काय नेमकं तुम्हाला वाटते, कशा पद्धतीने याच्याकडे तुम्ही बघताय? हो ना, महाराष्ट्राचं राजकारण तसं आपण 1960 पासून जर पाहिलं, 1 मे 1906 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये जी काही राजकीय मूल्य जोपासली होती ती सगळी या 5 वर्षामध्ये त्याचा ऱ्हास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. ती पायदळी तुडवली गेली आणि सत्तेसाठी काहीही करण्याचं धोरण या ठिकाणी राबवलं गेलं. आपण पाहतो की मतदारांच्या समोर जेव्हा शिवसेना आणि भाजप ही युती म्हणून मत मागायला आली होती, पण त्यांची अंतर्गत मुख्यमंत्री पदाच्या ह्याच्यावरून निवडणुका झाल्यानंतर युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी अमित शहांनी दिलेलं वचन पाळलं नाही, म्हणून मग शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ते 2.5 वर्ष चाललं. पण पुढं आपण पाहतो की त्यांनी एकनाथ शिंदेंना फोडलं आणि एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, ते 40 आमदार घेऊन गेले आणि ह्या सगळ्याचा थांग पत्ताही उद्धव ठाकरेंना लागला नाही. आणि यामध्ये राज्यपालाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. पण राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि हे पद निपक्षपाती असलं पाहिजे, पण राज्यपाल हे पद सातत्याने केंद्राची चापलुसकी करणारच ठरलेलं आहे, केंद्राचा अनुनय करणारं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे भगतसिंग कोश्यारी तर त्याच्यामध्येच अत्यंत पुढाकाराने काम करत होते. आणि मग हे सरकार हे झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी राजीनामा दिला उद्धव ठाकरेंनी, आणि राजीनामा देऊन ती वर्षावर मला पदाचा मोह नाही हे त्यांनी भावनिक होऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते आले आणि त्यांनी सरकार बनवलं. सभापती असणाऱ्यांनी राजीनामा दिलेला होता, मधल्या काळात नाना पटोळे होते, ते राजीनामा दिले होते. मला वाटते झिरवळ उपसभापती होते, झिरवळांनी पुढं कायदेशीर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये त्यांना काही करता आलं नाही. आणि विरोधी पक्षाला म्हणजे भाजप आणि शिवसेना ह्यांना मिळून सरकार बनवण्यासाठी भगतसिंग कोश्यारींनी बोलवलं आणि त्यांचं सरकार बनलं. आणि सभागृहामध्ये राहुल नार्वेकर सभापतीमधून निवडले गेले आणि पुढं हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचा निकष सगळा पाहिला आणि यावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिले, म्हणजे अनेक फेऱ्या चालल्या. आणि मग निर्वाचन आयोगाने हे सगळं जे केलेलं आहे हे सगळं असंवैधानिक आहे अशा पद्धतीचे संकेत धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाच्या बाकी 3ही न्यायाधीशांनी दिला की जर समजा राजीनामा यांनी दिला नसता तर पक्षांतरबंदी जे विधेयक आहे आणि घटनेचं शेड्यूल 9 जे आहे त्याच्यानुसार यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर आम्हाला बसवता आलं असतं, पण यांनी राजीनामा दिल्यामुळं ही सगळी जी अधिकार आहेत पक्षांतरबंदीची ती अधिकार सभापतींकडे जातात आणि विधानसभेचा सभापतीला ते अधिकार आहे, त्याच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये संप्रेषण ऑफ पॉवरची थिअरी वापरलेली आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनाची. त्याच्यामुळं कायदेमंडळ आणि न्यायमंडळ हे समांतर आहेत, त्यांचं नियंत्रण आणि संतुलन असते एकमेकावर, त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही, म्हणून ते त्याने अधिकार इकडे दिला. पण आपण पुढे पाहतो की राहुल नार्वेकरांनी भरपूर टाईम खाल्ला आणि नंतर वेळ खाऊन सुद्धा नंतर त्याने काय केलं, सगळीच आमदारही पात्र आणि सरकारही पात्र अशा पद्धतीचा निकाल दिला. आणि निर्वाचन आयोगाने तर त्यांचं चिन्हसुद्धा हे केलेलं होतं. आणि मधल्या काळामध्ये हे सगळं चालू असतानाच अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी सुरुवातीला झाला होता आणि तेव्हाच आपल्या लक्षात आलं होतं की भाजपचं जे धोरण आहे संपूर्ण देशभरातला की कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची आणि सत्तेपासून तो पक्ष दूर राहू शकत नाही हे त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलेलं आहे. आणि मग अजितदादाचा पहाटेचा शपथविधी झाला होता आणि तिथून ते पुन्हा त्यांना परत घेऊन गेलं आणि मग हे महाविकास आघाडीचं सरकार बनलं. पण पुढं ह्यांना फोडल्यानंतरही ते थांबले नाहीत आणि मग हे महाराष्ट्रातल्या जनतेला कदाचित आवडलं नसेल,
जनतेला, कारण जनता ही महाराष्ट्राच्या राजकारणाकडे एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहते आणि आपण पाहतो की ते चालू असताना मध्य प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी असं बोलले होते की सिंचन घोटाळ्यामध्ये अजितदादाचं स्थान आता जेलमध्ये आहे आणि दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी भगतसिंग कोश्यारीकडे जाऊन उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी सुद्धा फुटला आणि राष्ट्रवादी फुटण्याचा सुद्धा तो खूप मोठा इतिहास आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने हे केला आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने राबवला. म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना एकनाथ शिंदेची, पक्षचिन्ह एकनाथ शिंदेचा असं ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचं सुद्धा झालं. राष्ट्रवादी पक्ष त्यांचा, पक्षचिन्ह घड्याळ अजितदादाची आणि मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि जो माणूस मुख्यमंत्री तर असं म्हणत होते देवेंद्र फडणवीस की त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला लोकांकडे. आजही सामान्य नागरिकांना तो आठवत असेल. अजितदादा काय करतील तर चक्की पिसिंग असं ते म्हणत होते आणि पण प्रत्यक्षामध्ये ते कुठे गेलं माहीत नाही. किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घेताना ABPवर पत्रकारांनी विचारलेलं होतं तर तुमचं दोघांचं युती होईल का, तुमचा विवाह होईल का, तर देवेंद्र फडणवीस म्हणत होते की नाही आपद्धर्म म्हणून सुद्धा नाही, त्रिवार नाही, आमचा विवाह होणार नाही, राष्ट्रवादी आमच्यासोबत येऊ शकत नाही, आपद्धर्म म्हणून सुद्धा येणार नाही, अशा पद्धतीचं ते बोलले होते. पण प्रत्यक्षामध्ये असं झालं आणि अजितदादा सुद्धा म्हणजे 2 इंजिनचं सरकार पुन्हा 3 इंजिनवर आलं आणि पक्षाचा आदेश म्हणून म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि अशा पद्धतीने हे सरकार चालायला लागलं. पण हे 5 वर्ष जनतेची प्रश्न, महाराष्ट्र राज्याची प्रश्न ही सगळी दुर्लक्षित राहिली आणि सत्तेसाठी काहीही ही अशी राजकारण होत गेली. यामुळे महाराष्ट्रातली जनता ही या सरकारवर अत्यंत नाराज आहे. जनता ही कन्फ्युजनमध्ये होती आणि याचा उद्रेक जो आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष दिसून आलेला आहे. कारण आपण लोकसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर मधल्या काळामध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव, आरक्षणासाठीच्या आंदोलनं, याचं म्हणजे दुर्दैवी चित्र हे आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे समजून सांगितलं पाहिजे लोकांनाही की एकीकडे नोकर भरतीच बंद आहे, नोकऱ्याच नाहीत आणि सगळ्याच जमाती ह्या झुंडशाहीमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि हे चालू असताना हे जरांगे फॅक्टरचा परिणाम म्हणा किंवा हा सगळा भाग म्हणून लोकसभेमध्ये भाजपला त्यांची सगळी गणितं वाया गेली, गणितं फेल ठरली. अमित शहाचं नियोजन, इलेक्शन मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी जर काँग्रेसच्या तुलनेत पाहिल्या आपण तर त्यांचं फार नियोजन असते आणि त्यांच्या मोठमोठ्या सभा असतात. नांदेडमध्ये नरेंद्र मोदीची सभा झाली, परभणीमध्ये नरेंद्र मोदीची सभा झाली, नरसीला अमित शहाची सभा झाली, मुखेडला नितीन गडकरी आले. काँग्रेसचा एक अमित देशमुख सोडले वसंतराव चव्हाणांच्या प्रचाराला तर कुठलाही नॅशनल लीडर नव्हता, कोणीही प्रचाराला आला नाही. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे नाहीत, आदित्य ठाकरे सुद्धा नाहीत, शरद पवार देखील आले नाहीत, शरद पवारचाही कोणी प्रतिनिधी आला नाही. पण लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि वसंतराव चव्हाणांची तब्येत ठीक नसताना सुद्धा म्हणजे जनता जेव्हा लोकशाहीची निवडणूक हातात घेते तेव्हा जनता ह्या सगळ्या सभेला आली. पण ती जनता असं म्हणत होती की आम्ही पाहायला आलेलो आहोत की हे सरकार नुसतीच बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी आहे, त्याच्यामुळं या सरकारला आम्ही पाहायला आलोत. आणि आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये मग इथली जागा लातूरला शिवाजी काळगे निवडून आले, तिकडं नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण निवडून आले आणि काँग्रेसच्या अधिक जागा आल्या. राष्ट्रवादीला तर 10 पैकी 8 जागा निवडून आणण्यामध्ये यश आलं. म्हणजे पक्ष सोबत नाही, पक्ष चिन्ह आपल्याकडं नाही, पक्ष चिन्ह नवीन दिलेलं आहे, तुतारी चिन्ह दिलेलं होतं, तरी सुद्धा 80% जागा निवडून आणण्यामध्ये शरद पवारांनी आपलं यश संपादन केल्याचं दिसलेलं आहे. आणि म्हणून मग महाराष्ट्राला ही सगळी पक्ष सोडून जाणारी आयाराम गयाराम प्रवृत्ती जी आहे ती मतदारांना आवडत नसते, हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता भाजप सरकार हे नव्याने मुद्दे शोधते आहे की आपण कुठला मुद्दा घेऊन लोकांसमोर जावा आणि हा सगळा भाग म्हणूनच अलीकडं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलेली आहे. आणि मग या लाडकी बहीण योजनेला भाऊबीज म्हणजे रक्षाबंधनापासून ते भाऊबीजेपर्यंत टाईम मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी इलेक्शनसुद्धा पुढं लांबवलेलं आहे. आणि हे कुठल्याही अभ्यासकाला सहजपणे लक्षात येईल की मागं हरियाणासोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या होत्या. आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या निवडणुका सोबत झालेल्या होत्या. एकीकडं सरकार असं म्हणते आहे केंद्रामध्ये की 1 नेशन 1 इलेक्शन आणि दुसरीकडं तुम्ही 4 राज्याच्या निवडणुका एकदा घेऊ शकत नाही. म्हणजे हे सामान्य नागरिकांनी कसा विश्वास ठेवावा.
जे 29ला आम्ही वन नेशन वन इलेक्शन घेणार आहोत असं ते म्हणते आहे. आणि आता तर काय होतं, काश्मीर आणि हरियाणा त्याच्यासोबत ह्या 2 राज्याच्या निवडणुका घ्यायच्या होत्या, तर त्यांनी नाही त्या ठिकाणची परिस्थिती हे नाही, 370च्या रद्द केल्याच्या नंतर ही पहिली निवडणूक आहे, त्याच्यामुळं यंत्रणा तिथं अधिकची लागते अशी कारणं दिली. आणि सणवारं आहेत महाराष्ट्रामध्ये, ही सणवारं दसरा, दिवाळी, राखी पौर्णिमा किंवा गणपती उत्सव ही सगळी सण पूर्ण देशभरामध्येच आहेत, पण अशा पद्धतीची ती कारणं दिली. आणि म्हणून मग जनता ही सरकार बोलते एक आणि करते एक अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहत असते. आणि महाराष्ट्रामध्ये तर ह्या 5 वर्षामध्ये हे सगळं विधानसभेमध्येच ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच ठिकाणी आहेत, रोजगाराचे प्रश्न त्याच ठिकाणी आहेत. स्त्रियांना काम देण्याऐवजी तुम्ही जर त्यांना फक्त 1,500 रुपये, म्हणजे ही योजना मध्य प्रदेशमधली योजना आहे शिवराज सिंग चौहानांची, आणि शिवराज सिंग चौहानांनी त्या योजनेतून तिसऱ्यांदा तिथं सरकारला यश मिळवून देण्यामध्ये ती योजना सफल ठरलेली आहे. ती इथं सफल ठरेल म्हणून ती योजना इथं राबवली गेली. आणि आपण पाहतो की आपले आमदार संजय बनसोडेंनी सुद्धा उदगीरमध्ये प्रचंड विकासाची तर कामं केलीच, पण त्या कामासोबतच राष्ट्रपतीला आणून राष्ट्रपतीचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आता उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं गेलं तर अनेक इच्छुक उमेदवार फिरत आहेत, निवडणूक लढवणार अशाही बऱ्याच बॅनरबाजीतून जाहिरातीतून ते दाखवून देत आहेत. एकंदरीत जर उदगीर विधानसभेचा जर अभ्यास केला असता, तुम्ही खरं तर राज्यशास्त्राचे अभ्यासक आहात, काय चित्र एकंदरीत तुम्हाला दिसून येते? संजय बनसोडेसाठी उदगीर विधानसभा ही कशा पद्धतीनं त्यांना हे होईल? उदगीरचं राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो की आता हे महाराष्ट्राचं राजकारण झालं, पण संजय बनसोडेने मागच्या 5 वर्षामध्ये पहिल्या टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं, दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं अजितदादासोबत गेल्यामुळं, आणि ते बंदरे मंत्री असल्यामुळं का काय माहीत नाही त्यांना प्रचंड पैसा उदगीरकडे वळवता आला. आणि उदगीरमध्ये त्यांनी मराठवाडा साहित्य संमेलन घेतलं, म्हणजे ते मागच्या इलेक्शनला सुधाकर भालेरावने त्यांना पराभूत केलेलं होतं, पण पराभूत झाल्यानंतरही ते थांबले नाही, तर त्यांनी कंटिन्यू जनतेशी संपर्क ठेवला, कामं केली. आणि त्या काळामध्ये त्यांनी मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरमध्ये घडवून आणलं, आणि मग त्याचा सगळा परिणाम ते निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर उदगीरला मंत्रिपद मिळालं, आणि पुढं सरकार बदललं, जे महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, पण त्या सरकारमध्ये तर पुन्हा संजय बनसोडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. आणि या काळामध्ये उदगीर जिल्हा होण्याच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी लागतात, म्हणजे प्रशासकीय इमारती आपण जर पाहिल्या, पोलीस स्टेशन आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा कलेक्टर ऑफिस आहे, त्याच्यानंतर नाट्यगृह त्यांनी खूप चांगलं बांधलेलं आहे, प्रत्येक समाजाला त्यांनी निधी दिलेला आहे, मग मराठा हॉस्टेल असेल, लिंगायत भवन असेल, अण्णाभाऊ साठे अभ्यासिका असेल, त्यालाही त्यांनी जवळजवळ 14 कोटी रुपये दिल्याची घोषणा आपण ऐकलेली आहे. बुद्धविहार तर अतिशय उत्कृष्ट असं बुद्धविहार, जे की गुलबर्गाची प्रतिकृती आहे असं म्हणतात, असं बुद्धविहार उदगीरमध्ये निर्माण केलेलं आहे. उदगीर लातूर रस्ता असो किंवा उदगीरमधली ही सगळी कामं जर आपण पाहिली, कारण मागच्या काळामध्ये उदगीरच्या विकासाला विलासराव देशमुख आडसर ठरत आहेत असं बोललं जात होतं, कारण देशमुखांचा एक पकड आहे राजकारणावर. लोकशाही असूनसुद्धा लोकशाहीचं मूळ तत्त्व हे आहे की शेवटचा माणूस आमदार झाला पाहिजे, पण मराठवाडा हा सरंजामशाहीमध्ये निजामाकडे होता, आणि त्याचा परिणाम म्हणून का काय माहिती नाही, पण मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अशी बेटं तयार झाली की मोठे घराणदार जे आहेत, वतनदार देशमुख, पाटील, देशपांडे अशी जी लोक आहेत, त्यांच्याच ताब्यामध्ये तो मतदारसंघ कायमचा राहिलेला आहे. आणि म्हणून आतासुद्धा लातूर मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची यादी फार मोठी पाहायला मिळणार नाही डावळे तुम्हाला. धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांची एकच नाव आहेत, शहरामधून हे, ग्रामीणमधून ते. पण लोकशाहीचं खरं लक्षण हे आहे की उदगीरमध्ये उमेदवारांची फार मोठी लिस्ट येत असेल, कारण सत्तात्मक स्पर्धेमध्ये जेवढे अधिक उमेदवार स्पर्धेत असतील, कारण विरोधी पक्ष जर स्ट्रॉंग असेल तर सत्ताधाऱ्यावर अंकुश असतो, आणि अशा पद्धतीचं राजकारण उदगीरमध्ये सातत्याने होत गेलेलं आहे. उदगीरमध्ये असं कुठलंही सरंजामदारांचं वर्चस्व राहिलं नाही. जसं निलंग्याला शिवाजी पाटील निलंगेकर होते, लातूरला विलासराव देशमुख होते, तसं इथं घरानं कुठलं चाललं नाही. उदगीरमध्ये मग 60 पासून जरी आपण पाहिलं, जे खादीवाले आमदार होते, त्याच्यानंतर तोंडचिरीतकर होते, म्हणजे असे अनेक आमदारांची आपण जर मुलाखत घेतल्या, हे सगळं पाहिलं तर प्रत्येक टर्मला उदगीरच्या मतदारांनी लोकसत्तेची गुणात्मकता पाळलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी प्रत्येक वेळेस आमदार बदललेला आहे, नवीन लोकांना संधी दिलेली आहे, आणि लोकशाहीमध्ये नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे.
आणि ते उदगीरमध्ये पाळल्या गेलेलं. एक बाळासाहेब जाधव जर सोडले ते 2 टर्म होते आणि सुधाकर भालेराव हे सुद्धा 2 टर्म होते. अन्यथा या ठिकाणी मागं तर एक वेळेस जनता पार्टीचं सरकार हे झालं तेव्हा 78च्या काळामध्ये नारायण पाटील गुडसूरचे समाजवादी होते, ते निवडून आले आणि त्यांच्या विरोधामध्ये बसवराज पाटील नागराळकर होते. आणि उदगीर मतदारसंघामध्ये लिंगायत जमात ही प्रबळ जात आहे असं म्हणून ओळखलं जाते. आता महाराष्ट्र हा आपण सुरुवातीला जर पाहतो लोकशाही मूल्य रुजवताना जाती धर्म निरपेक्ष महाराष्ट्र निर्माण व्हावा अशी भूमिका होती, पण त्याची वाटचाल आता आपण जातीवंत महाराष्ट्राकडे केलेली आहे. पण या परिस्थितीमध्ये सुद्धा उदगीर मतदारसंघामध्ये 200-250 मतांनी बसवराज पाटील पडले आणि नारायण पाटील निवडून आले. आणि मी या संदर्भामध्ये मनोहर पटवारी साहेबांसोबत चर्चा केली, त्यांची मुलाखत घेतली. मी याच्यावर दीर्घ लेख त्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या निमित्ताने सुमरानमध्ये लिहिलेला आहे उदगीरच्या राजकारणावर. आणि मग त्यावेळेस मी ह्या सगळ्या आमदारांच्या मुलाखती घेतल्या, त्यांना बोललो. तर उदगीरचं हे मला वैशिष्ट्य लक्षात आलं की इथला मतदार नुसतं मतदानच करत नव्हता, तर तो पैसे सुद्धा देत होता. कारण मला मनोहर पटवारी आमदार माजी आमदार म्हणाले की सर मी अनेक निवडणुका केल्या, त्या सगळ्या जनतेच्या पैशाने केल्या. जनता नुसतं हेच देत नव्हती तर पैसे सुद्धा देत होती. आता नारायण पाटील तर प्रत्येक सभेमध्ये ते भाषण करायचे, समाजवादी होते, समाजवादी पार्टीतून ते होते आणि धोतर ते पुढं करायचे की माझं भांडवलच हे शर्ट आणि धोतर आहे आणि लोक त्यांना पैसे द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीची निवडणूक होती. यावर आताच्या ह्या जागतिकरणाच्या निवडणुकीमधल्या मतदाराला विश्वास ठेवा वाटणार नाही. कारण आताचं इलेक्शन, आताचा सगळा निवडणुकांचा खर्च, आताचं हे राष्ट्रपती येणं किंवा ह्या सगळ्या काळामध्ये उदगीरमध्ये लागलेली कटआउट हे सगळं जर बघितलं तर आपल्याला असं वाटतं की जेवढा पैसा इथल्या विकासाच्या कामाला लागला असेल त्याच्या अर्धा पैसा निम्मा तरी ह्या जाहिरातीवर खर्च होत असेल, असं सगळं चित्र अलीकडच्या राजकारणामध्ये आहे. पण उदगीर सातत्याने लोकशाही मूल्यांची जोपासना करणारा मतदारसंघ राहिलेला आहे. आता उदगीरमध्येच नाही त्यावेळी सर, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच 95ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सत्तांतर झाला तेव्हा अनेक अपक्षाचे उमेदवार निवडून आले होते. आणि मीही या निवडणुकीबद्दल आपल्याला त्या धर्तीवर सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक अपक्ष उमेदवार निवडून येतील. अनेक ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि यांचा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो या 2-4 दिवसात सुटेल असा नाही. आणि मग अनेक ठिकाणी आता उदगीरमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे इच्छुकांना जर आमदारकी मिळत असेल, तिकीट मिळत असेल तर ते कोणत्याही पक्षाचा झेंडा धरायला तयार आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मागची 2 टर्म आमदार राहिलेले सुधाकर भालेराव आता ते शरद पवार राष्ट्रवादी गटाला इथली जागा सुटते असं समजून ते शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिल कांबळे संजय बनसोडेच्या विरोधात थांबलेले होते, ते सुद्धा तिकडं दाखल झालेले आहेत शरद पवार गटामध्ये. आता आपण खासदारकीला पडलेले सुधाकर श्रंगारे हे सुद्धा तिकीटची आजमावत आहेत. त्यांनाही वाटते की बा आपल्याला कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळते, ही जागा महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाला सुटेल त्या पक्षाकडून मी तिकीट घ्यायला तयार आहे. अशा पद्धतीने गुडघ्याला बासिंग बांधून असलेली असंख्य उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्येच या ठिकाणी विश्वजित गायकवाड, अनिल कुमार गायकवाडांचे चिरंजीव जे महाराष्ट्र प्रशासनामध्ये मोठ्या पदावर अनिल कुमार गायकवाड आहेत आणि त्यांच्याकडेही प्रचंड पैसा आहे असं आपण लोकांकडून ऐकतो. तर त्यांनी मात्र मी अपक्ष का होईना उभा टाकणार आहे अशी घोषणा केलेली आहे. मधल्या काळामध्ये अमोल निडवदे आणि भाजपचे काही कार्यकर्ते ही जागा, इथला मतदारसंघ हा भाजपचाच राहिलेला आहे. कारण इथं 2 वेळेस भाजपचे आमदार होते, भालेराव निवडून आलेले होते आणि सेकंड नंबरवर भाजपची जागा राहिलेली आहे. म्हणून ही जागा युतीमध्ये भाजपलाच सुटली पाहिजे म्हणून 200-300 कार्यकर्ते घेऊन जीपचा एक ताफा, तुमच्याच पेपरमधली बातमी मी वाचलेली आहे, या मागच्या 2 दिवसापूर्वी मुंबईला जाऊन आलेली आहे. आणि म्हणून मग ते आहेत ते मोठ्या प्रमाणात गणपतीच्या परेडमध्ये आपण पाहतो की बनसोडीने जेवढे पैसे गणेश मंडळाला दिले त्याच तोडीमध्ये तेवढेच पैसे किंवा त्यापेक्षा अधिक पैसे विश्वजित गायकवाडांनी दिलेले आहेत. आणि म्हणून मग लोकशाहीमध्ये नुसतीच कामं करून एखादा उमेदवार निवडून येतो का हा सुद्धा प्रश्न आहे. इलेक्शन मॅनेजमेंटसुद्धा आहे. आणि लोकशाहीच्या ह्या सगळ्या इतिहासामध्ये बनसोडेंची कामाची जर गती पाहिली, आता मी तसं नांदेड जिल्ह्यातला आहे तर मी अशोक चव्हाणला पाहिलेलं आहे, कमलकिशोर कदमांना पाहिलेलं आहे, शंकरराव चव्हाणांचं राजकारण पाहिलेलं आहे. पण असा कुठलाही आमदार नाही माझ्या पाहण्यातला की एवढ्या गतीने एवढ्या कमी काळामध्ये एवढी कामं तो करतो असा. आणि आपण बनसोडेंचं दुसरं वैशिष्ट्य हे जर पाहिलं की ते कुठल्याही कामाला जर काही लोक आम्हाला 25 लाख पाहिजेत लिंगायत भवनला म्हणत असतील तर बनसोडे म्हणतात की 25 लाखांनी होत नाही, ते 2 कोटी घेऊन जा. आणि
अशा पद्धतीने त्यांनी भव्य अशी कामं या भागामध्ये केलेली आहेत. आता राजकारणामध्ये रजनी कोठारींनी म्हटलेलं आहे की भारतीय राजकारणामध्ये जातीचा प्रचंड प्रभाव राहिलेला आहे. त्याच्यामुळं राजकारणात प्रवेश करण्याची खिडकी जर काय असेल तर ती जात आहे. आणि म्हणून मग पक्षसुद्धा तिकीट देत असताना उमेदवाराची जात, या ठिकाणी मतदार किती आहे, इथल्या प्रबळ जाती कोणत्या कोणत्या आहेत, आणि या ठिकाणी जी वोट बँक बनसोडेंच्या पाठीशी होती ती वोट बँक म्हणजे शरद पवारवर निष्ठा असणारी म असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे मातंग, मू म्हणजे मुस्लिम आणि म्हणजे मराठा, अशी वोट बँक त्यांच्या मागं होती. आणि लिंगायत काही. पण या वेळेस जर शरद पवाराच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवार असेल, मग ते बालेराव असतील किंवा सुधाकर श्रंगारे असतील, हे अजूनही काही निश्चित नाही आणि ते आपल्यालाही सांगता येणार नाही. आणि या कोणाला तिकीट दिल्यानंतर सुद्धा कोणी अपक्ष उभा टाकणार नाही असंही आपल्याला म्हणता येणार नाही, कारण मागच्या इलेक्शनमध्ये कामांत एकंदरीत जर बघितलं म्हणजे समजा संजय बनसोडेच्या विरोधामध्ये जर सुधाकर श्रंगारे असतील किंवा माजी आमदार सुधाकर भालेराव असतील किंवा विश्वजित हे असतील, तर यांचा काय परिणाम, समजा तिन्ही उमेदवार म्हणजे विद्यमान मंत्री जे आहेत संजय बनसोडे त्यांच्या विरोधामध्ये जरी थांबले तर याचा काही परिणाम दिसून येईल का मतदार? नाही, परिणाम तसा व्हायला नको आहे. पण लोकशाहीमध्ये मतदार जर कामाचा निकष लावून जर मतदान करणार असेल तर संजय बनसोडे उदगीर मतदारसंघामध्ये अपक्ष जरी थांबले तरी ते निवडून यायला पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण लोकशाहीमध्ये ज्या वेगाने काम करतो हा म्हणजे SC प्रवर्गातला आमदार आहे. आणि असं असून सुद्धा तो ज्या गतीने कामं करतो, ही जर कामं पाहिली तर म्हणजे आपण कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे आपण निपक्षपातीपणे या कामांकडे पाहतो. ही कामं पाहिली तर अतिशय वेगाने या माणसांनी कामं केलेली आहेत. जी क्रीडा महोत्सव असो किंवा युवा महोत्सव असो, ही कार्यक्रम जी पुण्या मुंबई मध्ये होतात ती सगळी कार्यक्रम त्यांनी उदगीरमध्ये घडवून आणली. आणि उदगीरमध्ये जे जे काही जगातलं चांगलं आहे ते आणण्यासाठी हा आमदार अहोरात्र परिश्रम करतो आहे. आणि हे सगळं पाहता तो अपक्ष थांबला तरी निवडून आला पाहिजे. पण आता महाराष्ट्रामध्ये ही सगळी जी विभागणी जी झालेली आहे ही जर पाहिली तर राष्ट्रवादीचा उमेदवार जर यांच्या विरोधामध्ये असेल, आता अमित देशमुखांना सुद्धा असं वाटते आहे, कारण निलंग्यामध्ये संभाजी पाटलांना सुद्धा मतदार हे विचारणार की उदगीरमध्ये एवढा विकास होत आहे तर तुम्ही काय केलात, किंवा महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा असं वाटू शकते की संजय बनसोडे फार वेगाने पळत आहेत, मग त्यांना ब्रेक लावला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण एखादा माणूस जर फार प्रगती करत असेल तर त्याच्याबद्दलची जलसी फील होते आणि ती लोकं सुद्धा कट कारस्थानं करून त्यांना कसं पाडता येईल याचा विचार करत असतात. आणि त्यापैकीच अशा पद्धतीने हे घडत असावं असंही वाटते. म्हणजे विश्वजित गायकवाडांना पुढं करून संभाजी पाटील त्याला सपोर्ट करत असतील किंवा मग अमित देशमुखांचा त्यांना सपोर्ट असेल, म्हणजे अशा पद्धतीने संजय बनसोडेला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पण प्रत्यक्ष डायरेक्ट निवडणुकीमध्ये जर पाहिला आणि मतदार जर विचार करून मतदार करणार असेल तर संजय बनसोडे क्लिअर निवडून आले पाहिजे. पण आपण पाहतो की काय होते, आता मराठा वोट बँकमध्ये, मराठा फॅक्टरमध्ये आता आपण नारायणगडावरची जरांगे पाटलांची सभा जर पाहिली तर त्या सभेमध्ये लोकांचा मॉब जर पाहिला, एकीकडं आपण तत्वता जर पाहिलं तर नोकऱ्याच भरती बंद आहे, आरक्षण घेऊन काय होणार आहे, आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. पण हे सगळं कोणीही ऐकायला तयार नाही. लोकशाहीचं रूपांतर साधारणतः झुंडशाहीमध्ये झाल्याचं आपण पाहतो आहोत. मग अशा झुंडशाहीमध्ये नुसतंच विकासाच्या कामावर उमेदवार निवडून येतो असं सुद्धा म्हणता येत नाही. मागच्या वेळेस बनसोडेंची वोट बँक जी होती ती वोट बँक जर डिवाइड झाली, म्हणजे त्याच्यामधले मराठी अर्धे शरद पवार निष्ठा आहे म्हणून शरद पवारांकडे गेले, कारण अजितदादांनी गद्दारी केली शरद पवारांसोबत, पण त्याचा परिणाम डायरेक्ट संजय बनसोडेला या मतदारसंघामध्ये सुद्धा भोगावा लागणार आहे. संजय बनसोडेला सुद्धा मतदार, मराठा मतदार जो शरद पवारांचा आहे तो तिकडं होईल. मग अशा पद्धतीने मताचं डिवायडेशन झालं. पूर्वी बसवराज पाटील नागराळकर बनसोडेसोबत होते, आता बसवराज पाटील नागराळकर सुद्धा शरद पवार गटामध्ये आहेत. म्हणजे पूर्वी जी लोक होती ती कार्यकर्ते आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं मताची विभागणी होऊ शकते. लिंगायत वोट बँक राजेश्वर निटुरे भाजपमध्ये आलेले आहेत आणि म्हणून मग भाजपचे सुद्धा किती कार्यकर्ते बनसोडेंसाठी प्रयत्न करतील आणि हे करतील यावरही ते अवलंबून आहे. अमोल निडवदे म्हणत आहेत की नाही आमची भाजपची जागा आहे. तिकडं गोविंद केंद्रेंचा मुलगा गोविंद केंद्रे बनसोडेसोबत फिरत आहेत, पण राहुल केंद्रेंचा कल तिकडं मला वाटते अमोल निडवदेकडं साधारणतः दिसतो आहे. आणि मग अशा पद्धतीने जर कार्यकर्ते व्यवस्थित काम केले नाहीत तर प्रचंड काम करणारा म्हणजे VP सिंगांनी सुद्धा संपूर्ण शेतकऱ्याची कर्ज माफ केली होती. राजीव गांधीच्या मंत्रिमंडळामध्ये VP सिंग हा अत्यंत प्रसिद्धीला पावलेला
संरक्षण मंत्री होता. ते संरक्षण मंत्री होते आणि बोफोर्स प्रकरण झालेलं होतं आणि त्या प्रकरणाच्या विरोधामध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये काँग्रेसमध्ये परंपरा नसताना व्ही पी सिंगांनी स्टँड घेतला होता आणि म्हणून व्ही पी सिंगाचा जनता दल नावाचा पक्ष सत्तेत आला आणि व्ही पी सिंग पंतप्रधान झाले. पण त्यांना 11 महिन्याचा काळ मिळाला. पुढं ते निवडणुकीतून पडले, म्हणजे ते सरकारने बाहेरून पाठिंबा दिलेला काढून घेतला आणि सरकार कोसळलं. चंद्रशेखर पंतप्रधान झाले. 6 महिने ते पंतप्रधान झाले. पुन्हा निवडणुका लागल्या लोकसभेच्या. म्हणजे काम करणारा, जनतेचं सगळं कर्ज माफ करणारा अतिशय ॲक्टिव्ह माणूस, पण व्ही पी सिंग पुन्हा भारतीय राजकारणात कुठं पाहायलाच मिळाले नाहीत. त्याच्यामुळे संजय बनसोडे हा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय गुणवत्तापूर्ण आहे. लोकशाहीमध्ये त्याला कंप्लीट मार्क मिळतात. पण अलीकडं आपण जर हे राजकारणाचं हे सगळं मॅनेजमेंट पाहिलं, जे निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने मतदारांना आमिषे दिली जातात, मतदार किती टक्के मतदान जातीला पाहून होते, ह्या सगळी समीकरणं पाहिली तर संजय बनसोडेंना सुद्धा तारेवरची कसरत उदगीरमध्ये करावी लागणार आहे. तत्वता जरी हे असलं तरी लोकांपर्यंत हे पोहोचलेलं नसते. पण लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा जर झाला, निश्चितपणे महिलांनी जर मोठ्या प्रमाणात, आता भाजपची आशा त्याच्यावरच आहे आणि ते जर मिळालं तर कदाचित महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या जागा महाराष्ट्रामध्ये कमी अधिक होईल. जे महाविकास आघाडीच्या जागा अधिक येतील, महायुतीच्या कमी होईल. कारण जरांगे फॅक्टरचा प्रभाव कमी झाला का असं वाटत होतं मधल्या काळात. पण त्या नारायणगडावरची पब्लिक पाहिली तर आपल्याला असं वाटतं की तोही फॅक्टर काही कमी झाला नाही आणि म्हणून मग ही वोट बँक अशा पद्धतीने ही झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी अधिक राहील, महायुती थोडं कमी राहील. पण उदगीरमध्ये कमी अधिक मतांनी का होईना पण बनसोडे निवडून यायला पाहिजेत, येतील असं मला वाटते. कारण ते जर निवडून आले नाहीत तर आपण असं म्हणू शकू की उदगीरकरांना विकास पचला नाही. जिल्ह्यासाठीच्या सगळ्याच गोष्टी उदगीरमध्ये झालेल्या असताना आपल्याला RTOचा MH55 नंबर मिळालेला आहे आणि बनसोडे सांगत आहेत अनेक ठिकाणी की हे मिळणं म्हणजे आपण ST महामंडळामध्ये गर्दी असेल तर बसमध्ये सीट पकडण्यासाठी जसं दस्ती टाकतो तसं जिल्ह्यासाठी हे दस्ती टाकणं आहे. पण याबद्दलची घोषणा राष्ट्रपतींनी काही केली नाही. राष्ट्रपतीच्या सभेतही अपेक्षा होती उदगीरकरांना. त्याच्यानंतर अजितदादा आले तेव्हाही त्यांनी ह्या प्रश्नाला बगल दिलेला आहे. त्यांच्या सभेच्या वेळेसही या सभेच्या वेळेसही संजय बनसोडेंनी जय्यत तयारी केलेली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राच्याच राजकारणामध्ये अनेक इच्छुक निर्माण झालेले आहेत आणि हे एका अर्थाने लोकशाहीचं यश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. अनेक लोक निवडणुकीला उभं टाकली पाहिजेत कारण आपण बहुपक्षीय पद्धती स्वीकारलेली आहे आणि म्हणून कितीही कामं केली असली तरीही त्याच्या विरोधात सुद्धा लोक असली पाहिजेत आणि ती असली तरी संजय बनसोडे कमी अधिक मतांनी का होईना पण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडून येतील असं मला वाटतं. तर हे होते राज्यशास्त्र चे अभ्यासक प्राध्यापक दत्ता हरिहोनराव. नक्कीच अतिशय सुंदर असं त्यांनी विश्लेषण आपल्याला सांगितलेलं आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर.